नाम पाठ करा, 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 84चा फेरा चुकवा जगी, 84चा फेरा चुकवा जगी, 84चा फेरा चुकवा जगी. नाम पाठ गाये, 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 पुनरपि नाये संसारसी, पुनरपि नाये संसारसी, पुनरपि नाये संसारसी. एका जनार्दनाचा नाम पाठ गाये, एका जनार्दनाचा नाम पाठ गाये, एका जनार्दनाचा नाम पाठ गाये, एका जनार्दनाचा नाम पाठ गाये. आनंदी आनंद होयतया लागी, आनंदी आनंद होयतया लागी, आनंदी आनंद होयतया लागी. नाम पाठ करा, नाम पाठ करा, 84चा फेरा चुकवा जगी. नाम पाठ गाये, नाम पाठ गाये, पुनरपि नये संसारसी. एका जनार्दनाचा नाम पाठ गाये, आनंदी आनंद होय तया लागी. काल या ठिकाणी जे ब्रह्म मुहूर्तामध्ये प्रवचन झालं, सर्वांना आठवत असेल की त्या प्रवचनामध्ये एक नियम सांगितला गेला होता. कोणता? की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. या एकाच वचनामध्ये 3 नियम सांगितले गेले. सर्वात पहिला प्रातःकाळी उठावे, दुसरा काही पाठांतर करावे,
आणि तिसरा यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. हे जे 3 नियम आहे, वेळेअभावी काल फक्त एकाच नियमाची चर्चा करण्यात आली होती. कोणता की पहिला नियम, प्रातःकाळी उठावे. प्रातःकाळ कशाला म्हणतात? प्रातःकाळी उठल्यानंतर लाभ काय आहे? प्रातःकाळी उठून काय केलं पाहिजे याची सविस्तर चर्चा कालच्या ब्रह्ममुहूर्तामधल्या प्रवचनामध्ये करण्यात आली. आज दुसरा नियम, काही पाठांतर करावे. हा जो दुसरा नियम आहे तो आज समजून घेण्याचा प्रयास करायचा आहे. काही पाठांतर करावे याचा अर्थ काही पाठ करत बसा असा त्याचा अर्थ नाही. काही पाठांतर करावे याचा अर्थ पाठ करण्यासाठी या जगामध्ये पुष्कळ आहे. जसं 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे, 5 उपपुराण आहे, अनेक श्रुती आहे, स्मृती आहे, संतांचे पद, दोहे, अभंग आहे, कितीतरी धर्मग्रंथ किंवा धर्मशास्त्र आहे. ते सर्व आपल्याला नाही पाठ करता आलं तर काय करा की सर्वांना पाठ करता येईल असं भगवंताचं नाम पाठ केलं पाहिजे. या ठिकाणी आता ज्या अभंगाचं उच्चारण करण्यात आलं, एकनाथ महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग. पहिल्या चरणामध्ये उपदेश करण्यात आला की नामपाठ करा, नामपाठ करा, 84चा फेरा चकवा जगी. दुसऱ्या चरणामध्ये लाभ सांगितला गेला. नाम पाठ करण्याचा, नाम गाण्याचा जो लाभ आहे तो दुसऱ्या चरणामध्ये सांगितला गेला की नामपाठ गाये, नामपाठ गाये, पुनरपि नये संसारासे. तिसऱ्या चरणामध्ये नामपाठ केल्यानंतर काय अनुभूती येते, कसा आनंद मिळतो. अनेक संतांचा जो अनुभव आहे आणि स्वतःचा म्हणजे एकनाथ महाराजांचा जो अनुभव आहे तो अनुभव त्यांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितला. तर अशा प्रकारे या 3 चरणाच्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये उपदेश करण्यात आला, दुसऱ्या चरणामध्ये लाभ सांगितला गेला आणि तिसऱ्या चरणामध्ये
अनुभव सांगितला गेला. म्हणून नाम पाठ करण्याचा जो लाभ आहे तो आपल्याला मिळावा. नामपाठ ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना जी अनुभूती आली, जी आनंदाची प्राप्ती झाली, ती अनुभूती, ती आनंदाची प्राप्ती आपल्याला जर करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पहिल्या चरणामध्ये जो उपदेश करण्यात आला तो उपदेश प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकला पाहिजे आणि त्याचं जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. जसं पहिल्या चरणामध्ये आता सांगितलं की उपदेश करण्यात आला. कोणता? की एकनाथ महाराज सांगतात की आपण काय करा, नाम पाठ 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 करा. 84चा फेरा चुकवा जगी, 84चा फेरा चुकवा जगी, 84चा फेरा चुकवा जगी. पहिल्या चरणामध्ये उपदेश करण्यात आला की नामपाठ करा. एकदा जर नसेल समजलं तर परत सांगतात की नामपाठ करा. आणि 84चा फेरा चुकवा जगी. नामपाठ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. आणि नामपाठ झालं असं कसं काय आपल्या लक्षात यायचं की आता आपलं नामपाठ झालं, हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. नामपाठ झाल्याची खूण काय किंवा नामपाठ झालं कसं ओळखायचं तर साधारण जीव 3 अवस्थेमध्ये नेहमी राहतो. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. जसं आता आपण सर्व जागी आहात, जागृत अवस्था. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा. ज्यावेळेस मनही झोपलेलं असतं आणि तन म्हणजे शरीरही झोपलेलं असतं, दोन्ही झोपलेले असतात. त्याला म्हणतात सुषुप्ती किंवा गाढ निद्रा. या 2 अवस्थेच्या दरम्यान एक तिसरी अवस्था आहे, ती म्हणजे स्वप्न. की स्वप्नामध्ये काय होतं, शरीर तर झोपलेलं असतं परंतु मन झोपलेलं नसतं, मन जागी असतं. आणि ते मन
स्वप्नामध्ये अनेक प्रकारचे दृश्य बघत राहतात. स्वप्न कसे पडतात तर साधारणतः स्वप्नाचा एक नियम आहे. कोणता? की जे ध्यानी वसे ते स्वप्नी दिसे. ज्याचा गाढ परिणाम, जास्त परिणाम आपल्या मनावर ते झाला असेल, मग तो मनावरचा परिणाम या जन्मामधला असेल किंवा मागच्या जन्मामधला असेल, असा जो गाढ परिणाम मनावर ते झालेला असतो, तर बऱ्याचशा वेळेस ते दृश्य स्वप्नामध्ये दिसतं. अजून एक कारण आहे की आता सांगितलं की स्वप्नामध्ये शरीर झोपलेलं असतं परंतु मन जागी असतं. आणि जसं जागृत अवस्थेमध्ये जीव अनेक प्रकारचे मनोरथ करत राहतो, तसं स्वप्नामध्ये मन मनोरथ करत राहतं, ज्याचा वास्तव जीवनाशी काहीही संबंध नसतो. परंतु साधारणतः स्वप्नाचा नियम आपल्याला सांगितला गेला की जे ध्यानी वसे ते स्वप्नी वसे. जे ध्यानी वसे ते स्वप्नी दिसे. स्वप्नामध्ये ते दिसतं. आता या तिन्ही अवस्थेमध्ये ज्यावेळेस भगवंताचं नाम आपल्या स्मरणात असेल, भगवंताची शक्ती, भगवंताची भक्ती आपल्या स्मरणात असेल, तर त्यावेळेस समजायचं की आपलं नामपाठ झालं. तिन्ही अवस्थेमध्ये जसे काही साधक जप करता करता झोपून जातात. जप करता करता केव्हा झोप लागली काहीच लक्षात राहत नाही. परंतु सकाळी उठल्यानंतर त्यांच्या स्पष्ट लक्षात येतं किंवा त्यांना स्पष्ट जाणवतं की रात्रभर माझा जप चालू होता, म्हणजे झोपेमध्ये देखील. म्हणजे जागृतीमध्ये जप चालू होता, झोपेमध्ये जप चालू होता, आणि ज्यावेळेस स्वप्न पडलं तर त्यावेळेस देखील स्वप्नामध्ये याची स्मृती की मी जप करतोय, तप करतोय, अनुष्ठान करतोय, मी ध्यानस्थ बसलेलो आहे. सांगायचं तात्पर्य की या तिन्ही अवस्थेमध्ये जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती ज्यावेळेस भगवंताची स्मृती आपल्या अंतःकरणामध्ये राहत असेल, तर त्यावेळेस समजायचं की आपलं नामपाठ झालं. असं तिन्ही अवस्थेमध्ये भगवंताची स्मृती आपल्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. आता सांगितलं की त्यावेळेस समजायचं की आपलं नामपाठ झालं. तर संत सांगतात की असं काय करा आपण की नाही वेदशास्त्र, श्रुती, स्मृती आपल्याला पाठ करता आल्या, तर काय करा, एक काम करा. कोणतं? नाम पाठ करा, नाम पाठ करा,
पाठ करा, नाम 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 पाठ करा, 84चा फेरा चुकवा जगी, 84चा फेरा चुकवा जगी, 84चा फेरा चुकवा जगी. नाम पाठ करा, नाम पाठ करा आणि 84चा फेरा चुकवा जगी. आता 84चा फेरा काय हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. नामपाठ करायला सांगितलं कशासाठी की जो नामपाठ करतो, जो नाम गातो, तर तो या संसारामध्ये परत येत नाही. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे जे चक्र आहे त्या चक्रापासून तो मुक्त होतो. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं की नाम पाठ गाये, 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 पुनरपि नये संसारसी, पुनरपि नये संसारसी, पुनरपि नये संसारसी. अशा प्रकारे तिन्ही अवस्थेमध्ये जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये ज्याला भगवंताची स्मृती असते, या तिन्ही अवस्थेमध्ये जो भगवंताचं नाम पाठ गातो तर पुनरपि नये संसारासी, तो या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये त्याला भ्रमण करावं लागत नाही. म्हणजे मेल्यानंतरच नामपाठ करण्याचा त्याला लाभ होतो असं नाही. जिवंतपणे नामपाठ केल्याचा त्याला लाभ होतो. कोणता? एकनाथ महाराजांनी अनेक साधू संतांचा आणि स्वतःचा अनुभव सांगितला. तो अनुभव आपला झाला पाहिजे, तोच अनुभव आपल्याला आला पाहिजे जो संतांना आला. संतांना कोणता अनुभव आला? जसं 3ऱ्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनाचा नाम पाठ गाये, एका जनार्दनाचा नाम पाठ गाये, एका जनार्दनाचा नाम पाठ गाये, एका
जनार्दनाचा नाम पाठ गाये आनंदी आनंद होय तया लागे आनंदी आनंद होय तया लागी आनंदी आनंद होय तया लागी सांगायचं तात्पर्य की जिवंतपणी सुखाची समाधानाची शांततेची प्राप्ती मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी समजून सांगतात की नामपाठ करा नामपाठ करा 84चा फेरा चकवा जगे हा जो 84चा फेरा आहे हा जीवाच्या पाठीमाग लागलेला आहे. मानवाचा देह सहजासहजी मिळत नाही. तर केव्हा मिळतो तर नामदेव महाराज सांगतात एक एक योनी कोटी कोटी फेरा 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 मनुष्य देह वारा मग लागे मनुष्य देह वारा मग लागे मनुष्य देह वारा मग लागे. तर हा जो मानवाचा देह आहे हा अत्यंत दुर्लभ आहे. सर्व सांगतात की दुर्लभो मानुषो देहो. इतर पशुचे पक्षाचे वृक्षाचे जीवजंतूचे देह सहज मिळतात परंतु मानवाचा जन्म जो आहे तो सहजासहजी मिळत नाही. केव्हा मिळतो एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. ज्या 84 लाख योनी सांगितलेल्या आहे नामपाठ करा नामपाठ करा 84चा फेरा चकवा जगे. त्या 84च्या फेऱ्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी नामपाठ करा. अन्यथा नामपाठ नाही केलं भगवंताची भक्ती नाही केली भगवंताचं नाम आणि काम दोन्ही केलं पाहिजे. हे जर नाही केलं तर 84च्या फेऱ्याला परत चालल्या जा. हा जो मानवाचा देह मिळतो तो कसा मिळतो. आता सांगितलं की एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मगला. शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. परत 84च्या हा जो 84चा फेरा आहे तो प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे की हा 84चा फेरा म्हणजे नेमकं काय. तर संतांनी तो 84चा फेरा देखील सांगितला. कोणता
20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या 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 जळचरी भोगाव्या 9 लक्ष जळचरी भोगाव्या 9 लक्ष जळचरी भोगाव्या 9 लक्ष नामपाठ नाही केलं, भगवंताची भक्ती जर नाही केली, ज्याच्यासाठी मानवाचा देह मिळाला ते मानव देहाचं सार्थक जर करून घेतलं नाही तर 84च्या फेऱ्याला जीव चालल्या जातो. 84चा फेरा जो सांगितला की 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या आणि जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये भोगल्यानंतर 9 लक्ष जळचर म्हणजे पाण्यामध्ये त्या जीवात्म्याला जन्म मिळतो. अशा प्रकारे 29 लक्ष योनीचं दुःख भोगल्यानंतर तिथूनही त्याची मुक्तता होत नाही. नंतर तो किड्यामध्ये आणि पक्षामध्ये जन्म घेतो आणि त्या ठिकाणी त्याला तिथलं सर्व दुःख भोगावं लागतं. कोणतं? 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या 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 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. अशा प्रकारे 20 लक्ष योनी वृक्षामध्ये 9 लक्ष जळचर होऊन म्हणजे 29 लक्ष योनी भोगल्यानंतर 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या आणि 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. म्हणजे 50 लक्ष झाल्यानंतर त्याची मुक्तता होत नाही. त्याच्यानंतर ज्या 34 लक्ष योनी राहिल्या तर त्या पुढे भोगाव्या लागतात. तर संत सांगतात
30 लक्ष योनी पशुची घरी 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 मानवा भितरी 4 लक्ष मानवा भितरी 4 लक्ष मानवा भितरी 4 लक्ष अशा प्रकारे जीवात्मा 20 लक्ष योनी वृक्षामध्ये 9 लक्ष जळचर होऊन 11 लक्ष किड्यामध्ये 10 लक्ष पक्षामध्ये हे सर्व दुःख भोगल्यानंतर 30 लक्ष योनी पशुची घरी आणि मानवा भितरी 4 लक्ष. ह्या ज्या 4 लक्ष मानवा भितरी दिसाला तर तो मानव दिसतो, मनुष्य दिसतो, परंतु त्याचं वर्तन सर्व पशु सारखंच असतं. न सुख आहे, न समाधान आहे, न शांतता आहे. आसुरी स्वभाव, क्रूर स्वभाव, पशुसारखा स्वभाव त्याचा असतो. आणि अशा प्रकारे या सर्व योनी भोगल्यानंतर शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. अशा प्रकारे 84 लाख योनी भोगल्यानंतर एक संत म्हणतात 84 लक्ष योनी फिरता फारस शिन झाला, कृपाली देवाला जन्म मनुष्याचा दिला. मानवाचा देह, नरदेह भगवंतानं दिला. अशा प्रकारचा मानवाचा दुर्लभ देह मिळाल्यानंतर देखील काही अभागी काय करतात? नाम म्हणे तेव्हा नरदेह या नरा. 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 तयाचा मातेरा केला मुढे. तयाचा मातेरा केला मुढे. तयाचा मातेरा केला मुढे. 84 लाख योनी भोगल्यानंतर तिथलं दुःख सहन केल्यानंतर शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. परत त्या 84च्या फेऱ्याला जीवात्म्याला जावं लागतं. म्हणून संत उपदेश करतात की त्या 84च्या फेऱ्याला जर जायचं नसेल तर त्याच्यासाठी काय करा? नामपाठ करा,
एकदा सांगून नसेल समजलं तर परत सांगतात की नाम पाठ करा आणि 84चा फेरा चुकवा जगे. नाम पाठ गाये पुनरपि नये संसारासी. तो या संसारामध्ये या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये त्याला भ्रमण करावं लागत नाही. तर या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये त्याला भ्रमण का करावं लागत नाही? तर जन्म मृत्यूचं चक्र जीवाच्या पाठीमागं का लागतं? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदे येऊनी हानी केली. जे पाप केलेले आहे ते भोगण्यासाठी या जगामध्ये नरकाचं दुःख भोगल्यानंतर 84चं दुःख भोगल्यानंतर या मृत्यूभूमीमध्ये किंवा कर्मभूमीमध्ये जीवात्मा येत असतो. म्हणून ईश्वरानं आपल्याला संधी दिलेली आहे की आपण जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त झालं पाहिजे. जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त होण्यासाठी जिवंतपणे सुखाची आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी कितीतरी साधनं सांगितलेले आहे. जसं भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, अष्टांग योगाचा मार्ग आहे. परंतु सर्वात सोपं जर कोणतं साधन असेल तर ते म्हणजे नाम संकीर्तन साधन पायी सोपे. 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 जळतील पापे जन्मांतरची. जळतील पापे जन्मांतरची. जळतील पापे जन्मांतरची. भगवंताच्या नामस्मरणानं जिवंतपणे सुखाची आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. तर त्याचं कारण काय? की जसं नेहमी सांगितलं जातं की पुण्यामुळं सुख मिळतं, पापामुळं दुःख मिळतं. पाप पुण्य म्हणजे काय? पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. अशा प्रकारे पापानं नेहमी दुःख मिळत राहतं. आणि सुखाची प्राप्ती जी होते, एका जनार्दनाचा नामपाठ गाये आनंदी आनंद होय तया लागे. आनंदाची प्राप्ती का होते? तर नाम संकीर्तनानं जे पाप आहे ते जळून जातं. आणि पाप जळून गेलं की पापामुळे जे दुःख होत असतं तर ते नाहीस होतं. म्हणून दुःखापासून निवृत्त व्हायचं असेल
तर त्याच्यासाठी पापाचा नाश केला पाहिजे, आणि पापाचा नाश करायचा असेल तर त्याच्यासाठी भगवंताचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आता सांगितलं की पापामुळं दुःख मिळतं, असं कितीही समजून सांगितलं तरी काही काही म्हणतात, एखाद्याचं उदाहरण देतात, आम्ही तर पुष्कळ पुण्यकर्म करतो, आणि आमच्या शेजारचा आहे ना, किंवा एखाद्या सांगतात आमच्या गावातला आहे ना, तो तर नेहमी पापच कर्म करत राहतो, तरी तो सुख भोगतो. असं कधी होऊच शकत नाही. पापामुळं दुःखच मिळतं आणि पुण्यामुळं सुखच मिळतं. आता असं किती समजून सांगितलं ते म्हणतात, नाही असं कसं, आम्ही तर पुष्कळ पुण्यकर्म करतो तरी दुःखी आहे, आणि तो पापकर्म करतो तरी सुखी आहे. तर याचं कारण, जसं एका गावामध्ये एक नवीनच व्यक्ती आला राहण्यासाठी, त्यानं बघितलं की एक जण जे आहे रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रंदिवस हमाली करतो, गाढवासारखं रात्रंदिवस ओझे वाहत राहतो, काबाड कष्ट करत राहतो, परंतु तरीही त्याला पोटभर खायला मिळत नाही, राहायला चांगले घर नाही, आणि त्याच्या जवळच दुसरा एक व्यक्ती राहतो. तो मात्र काहीच काम करत नाही, काहीच काम करत नाही, तरी त्याला खायला आहे, राहायला आहे, बंगला आहे, फिरायला जायला गाडी आहे, त्याच्या सेवेसाठी एक नौकर आहे. तेव्हा त्या नवीन व्यक्तीनं एका व्यक्तीला विचारलं, जर कर्माचं फळ जर सुख आहे, हा तर पुष्कळ कर्म करतो परंतु खायला नाही, राहायला नाही, आणि हा काहीच कर्म करत नाही, तरी खायला आहे, राहायला आहे, त्याच्या सेवेला नौकर आहे. मग त्या व्यक्तीनं सांगितलं की खरं म्हणजे दोघं भाऊच आहे. आईवडिलांनी दोघाला शिकवण्याचा प्रयास केला, एक शिकला, मोठा ऑफिसर झाला, इमानदारीनं नोकरी केली, निवृत्त झाला तर पेन्शन मिळतंय. आज भले तो काही करत नसेल परंतु हे सर्व जे फळ त्याला मिळाले ते त्याच्या पूर्व आयुष्याचं फळ आहे. आणि हा दुसरा, आईवडिलांनी त्याला शिकवण्याचा प्रयास केला परंतु ते शिकला नाही. संपूर्ण आयुष्य त्यानं खेळण्यामध्ये, व्यसनामध्ये, काही कर्म न करण्यामुळं व्यतीत केलं. आता वृद्ध झाला, आता काही कमवल्याशिवाय गत्यंतर नाही. सांगायचं तात्पर्य की जे सुख किंवा दुःख त्या दोघांना मिळत होतं त्याचं कारण त्यांच्या पूर्व आयुष्यामधल्या कर्माचं फळ होतं. शास्त्र तर सांगतं की कित्येक जन्माचं पाप आणि पुण्य या जन्मामध्ये
जीवात्मा भोगत राहतो. कित्येक जन्माचं पुण्य कामाला येत असतं आणि कित्येक जन्माचं पाप देखील त्याला भोगावं लागतं. म्हणून या सर्व पापापासून जर आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात पहिलं हे जे पाप आहे ते जाळून टाकले पाहिजे. तर पाप जळतात कसे त्याचा उपाय आत्ता सांगितला. कोणता? नाम संकीर्तन साधन पायी सोपे. 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 जळतील पापे जन्मांतरची. जळतील पापे जन्मांतरची. जळतील पापे जन्मांतरची. नामस्मरणानं सुख मिळतं. याचं कारण एकतर पाप जळून जातात आणि दुसरं सुखाचा एक सिद्धांत आहे. कोणता? या जगामध्ये जेवढे संत असेल, पंथ असेल, ग्रंथ असेल, त्या सर्वांचं मतितार्थ शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय आहे. कोणता? आपुला तो एक देव करुणे घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणे घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नाही. तेने विन जीवा सुख नाही. तेने विन जीवा सुख नाही. आपुला तो एक देव करुणे घ्यावा. तेने विन जीवा सुख नाही. एक जो परमात्मा आहे, आपुला तो एक. पाहू जाता एक देव, त्याने निर्मिले सर्व. अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. अनेक नावानं अनेक रूपानं नटलेला जो परमात्मा आहे तो आपला करून घ्या. जोपर्यंत त्या ईश्वराला आपलंस करून घेत नाही तोपर्यंत या जगामध्ये कुणाला सुख मिळालं नाही, आता मिळत नाही आणि भविष्यामध्ये देखील मिळणार नाही. म्हणून त्या परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, आपलंस करून घ्यायचं असेल तर आता सांगितलं की नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे. सोपं म्हणण्याचं कारण बाकी जे साधन आहे ते अवघड आहे आणि सर्वात सोपं साधन
ते म्हणजे भगवंताचं नाम. सोपं म्हणण्याचं अजून एक कारण, नाम संकीर्तन साधन पै सोपे. 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 जळतील पापे जन्मांतरची. जळतील पापे जन्मांतरची. जळतील पापे जन्मांतरची. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची. न लागे सायास जावे वनांतरा. आणि सुखे येतो घरा नारायण. परमात्मा आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं तात्पर्य, जिवंतपणे सुखाची आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सर्वात सोपं साधन कोणतं असेल तर नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची. न लागे सायास जावे वनांतरा. आणि घरा सुखे येतो घरा नारायण. आपल्या घरी परमात्मा येतो. घरामध्ये म्हणजे हे जे पंचमहाभूताचं आपलं शरीर बनलेलं आहे, देहरूपी जे शरीर आहे, घर आहे, त्याच्यामध्ये परमात्मा येतो. म्हणून आपल्या घरी परमात्मा यावा असं वाटत असेल, आपल्या अंतरंगामध्ये परमात्म्याचा निवास हवा वाटत असेल तर त्याच्यासाठी काय करा? नामपाठ करा. नामपाठ करा. भगवंताचं नाम पाठ करा. आता नामपाठ करायचं कसं? त्याचा एक नियम संतांनी सांगितला. कोणता? ठाईचं बैसोनी कराय चित्त. ठाईचं बैसोनी कराय चित्त. ठाईचं बैसोनी कराय चित्त. ठाईचं बैसोनी कराय चित्त. आवडे अनंत आळवावा. आवडे अनंत आळवावा. आवडी अनंत आळवावा. सुरुवातीला जप कसा करायचा? सर्व साधकांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. सुरुवातीला 3 गोष्टीचं स्मरण ठेवलं पाहिजे. सर्वात पहिलं ठाईचं बैसोनी. दुसरं करायक चित्त. आणि तिसरं आवडी अनंत आळवावा. भगवंताचं नामस्मरण करायचं असेल, जप करायचं असेल
तर सर्वात पहिलं ठाईचं बैसोनी एका ठिकाणी बसलं पाहिजे. आसनावर ते बसलं पाहिजे आणि आसनामध्ये बसलं पाहिजे. आसनावर ते बसायचं याचा अर्थ जमिनीवर ते बसून जप करू नये, ध्यान करू नये. आसन वापरलं पाहिजे. अनेक प्रकारची आसनं आहे. व्याघ्रासन आहे, मृगासन आहे, कुशासन आहे. व्याघ्रासन म्हणजे वाघाच्या कातऱ्यावर ते बसून साधना करणं, जप करणं. मृगासन म्हणजे मृगाच्या म्हणजे हरणीच्या कातड्यावर ते बसून जप करणं. मृगासन आणि व्याघ्रासन मिळणं कठीण आहे. आणि मिळालं तर ते निर्दोष असेलच याची काही शाश्वती नाही. ते हरिण किंवा वाघ मृत्यूसमयी भयभीत झाला असेल, दुःखी झाला असेल तर त्यांच्या कातळावर ते बसून, त्या आसनावर ते बसून साधकाला सुख, समाधान, शांतता लाभू शकत नाही. म्हणून सर्वात स्वस्त आणि मस्त सर्वांना मिळेल असं ते म्हणजे पोत, बारदान. झाडाच्या सालीपासून बनवलेलं जे पोत असतं, बारदान ज्याला म्हणतात, ते खाली अंथरायचं. त्याच्यावर ते मुलायम अशा प्रकारे सुती म्हणजे कापसापासून बनवलेलं वस्त्र त्याच्यावर ते अंथरून त्याच्यावर ते आपण ध्यान करायचं, जप करायचं. आसनावर ते बसायचं. आसनामध्ये बसायचं याचा अर्थ सिद्धासन, पद्मासन किंवा सुखासन. ज्या आसनामध्ये आपल्याला जास्त काळ बसता येईल त्या आसनाचा वापर करून ठाईचं बैसोनी. दुसरं करा एकचित्त. चित्ताची एकाग्रता होणं अत्यंत महत्वाचं असतं. काही काही बसलेले असतात आसनावर ते आणि मन मात्र कुठेतरी भटकत असतं. त्यानं जो लाभ व्हायला पाहिजे तो होणार नाही. जसं एक अंतर्गोल भिंग आणि एक बहिर्गोल भिंग असतं. अंतर्गोल भिंग म्हणजे एक व्यासाचे 1 इंच व्यास 1 इंच जी ग्लास म्हणजे काच असते. सूर्यप्रकाशात ती काच धरली आणि ज्या ठिकाणी ते सर्व काचेवर ते पडलेले म्हणजे अंतर्गोल भिंगाच्या काचेवर ते पडलेले किरण ज्या ठिकाणी एकत्रित होतात त्या ठिकाणी वस्त्र म्हणजे कपडा धरला किंवा कापूस धरला तर तो पेटतो. कारण ते सर्व किरण एकाग्रित झाले असतात. आजकाल तर सौर ऊर्जेचा शोध लागलेला आहे. सूर्याच्या किरणामध्ये प्रचंड शक्ती असते परंतु ती विखुरलेली असते. तसं आपल्या अंतःकरणामध्ये देखील प्रचंड शक्ती आहे परंतु ती सर्व विखुरलेली आहे. त्याच्यासाठी ध्यान करायचं असेल, जप करायचा असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल, एखादा शोध आपल्याला लावायचा असेल तर त्याच्यासाठी मन एकाग्रचित्त झालं पाहिजे. सर्वात पहिलं ठाईचं बैसोनी, दुसरं करा एकचित्त आणि तिसरं आवडी अनंत आळवावा श्रद्धेनं भावनेनं. असं म्हणतात की मोले घातले रडाया नाही अश्रू आणि माया. तशी अवस्था होता कामा नये.
श्रद्धापूर्वक भावनापूर्वक जप केला पाहिजे. हे सर्व सुरुवातीला माळ घेतली पाहिजे, जप केला पाहिजे. नंतर ज्यावेळेस आपलं मन अंतर्मुख होईल त्यावेळेस ही जी आपण बनवलेली माळ असते ती असलीच पाहिजे असं नाही. नंतर मग माला श्वास श्वास की भगत जगत के बीच जो फेरे सो गुरुमुखी ना फेरे सो नीच. माला श्वास श्वास की. जसा मंत्र लहान असेल तर श्वास घेताना एक मंत्र, श्वास सोडताना एक मंत्र, म्हणजे श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर 2 मंत्राचा जप होतो. मंत्र जर मोठा असेल, अर्धा घेताना अर्धा सोडताना, माला श्वास श्वास की भगत जगत के बीच, एकांतात असो किंवा लोकांतात असो, जो फेरे सो गुरुमुखी ना फेरे सो नीच. अशा प्रकारे ज्यावेळेस रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करतो त्यावेळेस परमात्मा अशा साधकाच्या सानिध्यात राहतो. आणि आपण जेवढं भगवंतासाठी करतो त्याच्या अनंत पटीनं परमात्मा आपल्यासाठी करत राहतो. जसं संतांचा अनुभव आहे. साधक झोपल्या भगवंताचं नामस्मरण करत असेल तर परमात्मा काय करतो? निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले, बैसल्या कीर्तन करिता डोले, बैसल्या कीर्तन करिता डोले. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोळे. साधक निजल्याने अंथरुणावर ते आरामशीर पडलेलं आहे आणि भगवंताचं नामस्मरण करतोय. आरामशीर झोपलेलं आहे, झोपून भगवंताचं नामस्मरण करतोय. परमात्मा त्या ठिकाणी येऊन उभा राहतो. साधक जर उठून बसला तर परमात्मा बैसल्या कीर्तन करिता डोले. आणि जर साधक उभा राहिला तर उभा राहोनिया मुखी नामवदे, उभा राहोनिया मुखी नामवदे, उभा राहोनिया मुखी नामवदे, उभा राहोनिया मुखी नामवदे, नाचे नाना छंदे गोविंद नाचे नाना छंदे गोविंद नाचे नाना छंदे गोविंद
निजल्या भगवंताचं नामस्मरण करत असेल तर परमात्मा त्या ठिकाणी उभा राहतो. साधक उठून बसला तर परमात्मा डोलायला लागतो. आणि उभा राहून या मुखी नाम वदे नाचे नाना छंदे गोविंदा. उभा राहून जर भगवंताचं नामस्मरण साधक करायला लागला तर परमात्मा आनंदानं नाचायला लागतो. आणि समजा साधक चालता चालता मार्गानं चालायला लागला आणि भगवंताचं नाम स्मरण करायला लागला तर परमात्मा काय करतो? उभा राहोनिया मुखी नाम वदे. 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 नाचे नाना छंदे गोविंद नाचे नाना छंदे गोविंद नाचे नाना छंदे गोविंद. निजल्याने भगवंत नामस्मरण ऐकून म्हणजे साधक निजला असेल, भगवंत त्या ठिकाणी येऊन उभा राहतो. साधक बसून भगवंताचं नामस्मरण करायला लागला, परमात्मा डोलायला लागतो. साधक जर उभा राहिला तर उभा राहून या मुखी नाम वदे नाचे नाना छंदे गोविंदा. परमात्मा नाचायला लागतो. आणि समजा साधक चालायला लागला, मार्गी चालता मुखी नाम वाणी उभा चक्रपाणी मागे पुढे. त्याच्या मागे राहतो आणि पुढे राहतो. मागे पुढे राहून काय करतो तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत. 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 आलिया आघात निवारावे. आलिया आघात निवारावे. आलिया आघात निवारावे. चालता चालता भक्त साधक भगवंताचं नामस्मरण करत चालत असेल तर परमात्मा काय करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवारावे. काही आघात झाला असेल, काही संकट आलं असेल तर ते निवारण करतो. परमात्मा त्या ठिकाणी राहतो. जेथे शिवनामाचा उच्चार तेथे सुखेसी तिष्ठे शंकर. भक्त कृपाळो ईश्वर भोळा निरंतर भावार्थ्या. परमात्मा भक्ताच्या सानिध्यात राहतो आणि भक्तावरती जे संकट आलं असेल ते निवारण करतो. भक्ताला
दुःख कुणापासून होते? भक्ताचे वैरी कोण आहे? तर भक्ताचे साधकाचे वैरी हे त्रिगुण आहे. रजतमसत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. असे जे त्रिगुण आहे, भगवान शिव काय करतात? निददासाचे त्रिगुण वैरी, छेदावया सदा त्रिशूळ करी, निज डमरोच्या गजरी, पापाची उरी उरुनिधी. सांगायचं तात्पर्य की भगवंत नेहमी भक्ताच्या, साधकाच्या, शिष्याच्या सानिध्यात राहतो आणि भक्ताचं रक्षण करतो. म्हणून नेहमीच भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. तसं तर संकटामध्ये तर सर्वच करतात, परंतु सुखामध्ये विसरून जातात. दुख में स्मरण सब कोई करे, सुख में करे न कोई. जो सुख में स्मरण करे, तो दुःख काहे को होय. त्याच्यामुळे संत सांगतात की सुखात असो दुःखात असो सर्व वेळेस भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. संकटे सुखात नाम सदा गाय. संकटी सुखात नाम सदा गाय. संकटे सुखात नाम सदा गाय. संकटी सुखात नाम सदा गाय. न विसंबे देवराय क्षणायक. न विसंबे देवराय क्षण एक. न विसंबे देवराय क्षण एक. दुःखाची परिस्थिती असो की सुखाची परिस्थिती असो, संकटे सुखात नाम सदा गाय. न विसंबे देवराय क्षण. क्षणभर देखील ईश्वराचं विस्मरण होता कामा नये. आणि असं जो रात्रंदिवस आयुष्यभर प्रत्येक क्षणी भगवंताचं स्मरण करतो, तर अशा भक्तांच्या, अशा साधकांच्या सानिध्यात परमात्मा नेहमी राहतो. असे जे असतात अशांचं वर्णन आणि स्वतःची अनुभूती एकनाथ महाराज सांगतात. एका जनार्दनी धन्य त्याचे दैव. 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 उभा स्वयमेव देव घरी. उभा स्वयमेव देव घरी. उभा स्वयमेव देव घरी.
असा जो साधक असेल, अशा साधकांच्या घरी परमात्मा नेहमी राहतो, त्याचं हित करतो, त्याचं दुःख सर्व निवारण करतो. जसं महापुरुष सांगतात, अनुभूती घेतात. नमः शिवाय मंत्र पंचाक्षर, जपत मिटत सब क्लेश भयंकर. जो नर नारी रटत शिव शिव नित, मुनिका शिव करत अति परमित. त्याचं परमहित करत. मंत्र तसं तर दिसायला खूप छोटा असतो, परंतु त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. मंत्र परम लघु जासू, बस विधी हरि हर सुर सर्व. महामत्त गजराजु कहाँ, बस कर अंकुश सर्व. बलाढ्य एका छोट्याशा अंकुशाच्या धाकानं किंवा अंकुशाच्या साह्यानं माहुताच्या अधीन राहतो. तसं परमात्मा श्रद्धेनं भावनेनं भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर जो नामस्मरण करत असेल तर त्याच्या अधीन राहतो. मंत्र परम लघु जासू बस, ज्याच्या अधीन विधी ब्रह्मा हरी आणि हर सूर सर्व देवी देवता अधीन राहतात. जसं महामत्त गजराजु कहाँ, बश कर अंकुश सर्व. अशा प्रकारे त्या मंत्राच्या अधीन सर्व देवी देवता राहतात, नामाच्या अधीन राहतात. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. आता बरेचसे म्हणतात की आम्ही तर पुष्कळ नामस्मरण करतो, परंतु नामस्मरणाचा आम्हाला तर काही विशेष असा लाभ वाटत नाही. याचं कारण काय? याचे बरेचसे कारण आहे. एक कारण, राम नाम तो सब कोई लिवे, ठग ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रहलाद तर गए, वो नाम कुछ और. ध्रुव प्रहलाद छोटे छोटे बालक ते तरुण गेले, तसं आपणही तरुण झालो. परंतु जसं त्यांनी नाम घेतलं तसं नाम तर सर्वच घेतात. राम नाम तो सब कोई लिवे, ठग ठाकुर और चोर. चोर देखील घेतात, देवाची शपथ म्हणतात, भगवंताचं नाम घेतात, परंतु त्यांचा उद्देश चोरी करण्याचा असतो. असत्याला सत्य करण्याचा असतो. जिस नाम से ध्रुव प्रहलाद तर गए, वो नाम कुछ और. जसं ध्रुवानं प्रल्हादानं नाम घेतलं, म्हणून त्यांनी कसं नाम घेतलं तर नाम घेण्याची एक मर्यादा नामदेव महाराज आपल्या अनुभवानं सांगतात. कोणती? सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. गुरु वाचोनी नाम नये हाता. गुरु वाचोनी नाम नये हाता. साधन साधिता कोटी गुणी. साधन साधिता कोटी गुणे.
साधन साधिता कोटी गुणे जैसे कांते वीण करणे संसार 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 तैसा हा व्यापार साधनाचा तैसा व्यापार साधनाचा तैसा व्यापार साधनाचा नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नाम घ्या जाणोनी नाना काही नाम घ्या जाणोनी नाम काही नाम घ्या जाणोनी नाना काही नाम घेण्याची जी मर्यादा आपल्या अनुभवानं स्वानुभवानं नामदेव महाराज सांगतात. सद्गुरु वाचोनी नाम नाही आता साधन साधिता कोटी गुणे जैसे कांते विन करणे संसार तैसा हा व्यापार साधनाचा. नामदेव म्हणे सद्गुरु पासूनी नाम घ्या जाणोनी नाना काही. जसं पत्नीशिवाय संसार होऊ शकत नाही, किती प्रयास करा. पत्नीशिवाय जसा संसार म्हणजे मुलंबाळ होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे सद्गुरूशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. सद्गुरूशिवाय नामाची प्राप्ती होऊ शकत नाही. सद्गुरूशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी नामदेव म्हणे सद्गुरूपासूनी नाम घ्या जाणोनी नाना काही. सद्गुरूपासून सद्गुरू वाचोनी नाम नाही आता. नामदेव म्हणे सद्गुरूपासूनी, गुरुपासून नाही. गुरु तर या जगामध्ये पुष्कळ आहे. गुरुमध्ये सद्गुरूमध्ये काय अंतर आहे नंतरच्या प्रवचनामध्ये आपल्याला सांगितलं जाईल. थोडक्यामध्ये जेथे ज्ञान वैराग्य भक्ती ठसावे, क्षमा शांती देही दया हे विसावे, दिसे ब्रह्मचर्य स्वांगासी आले, मने बहिणी तो सद्गुरु स्वभावे. असे जे सद्गुरु असेल त्यांच्या मुखातून त्यांनी सिद्ध केलेला मंत्र किंवा नाम आपण घेतलं पाहिजे. आणि असं जो नाम घेतो आणि ते पाठ करतो तर त्यांच्यासारखा धन्य या जगामध्ये कोणीच नाही. नाम पाठ गाये सदा नाम पाठ गाये. नाम पाठ गाये सदा नाम पाठ गाये. नाम पाठ गाये सदा नाम पाठ गाये. पाठ गाये सदा नाम पाठ गाये. अन्य त्याची माय त्रिभुवनी,
त्याची माय त्रिभुवनी धन्य त्याची माय त्रिभुवनी। अशा प्रकारे सद्गुरूच्या मुखातून ज्यांनी नाम घेतलं असेल, तिन्ही अवस्थेमध्ये त्या नामाचं स्मरण असेल, म्हणजे तो पाठ करत असेल, नाम पाठ गाये सदा नाम पाठ गाये, तिन्ही अवस्थेमध्ये धन्य त्याची माय त्रिभुवनी। असा जो नामपाठ करणार आहे त्याला सर्व देवी देवता वंदन करतात। ब्रह्मादिक वंदिते शिवादिक ध्याति ब्रह्मादिक वंदिते शिवादिक ध्याति ब्रह्मादिक वंदिते शिवादिक ध्याति ब्रह्मादिक वंदिते शिवादिक ध्याति नाम पाठ कीर्ति मुखी गाता नाम पाठ कीर्ति मुखी गाता नाम पाठ कीर्ति मुखी गाता। जो रात्रंदिवस भगवंताचं स्मरण करतो, चिंतन करतो, ब्रह्मादिक ध्याती ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती, ब्रह्मादि देवता त्याला वंदन करतात, शिवादिक देवता त्याचं ध्यान करतात। सांगायचं तात्पर्य की आतापर्यंत जेवढं सांगितलं त्या सर्वांचं सार कोणतं? एका जनार्दनी साराचे ते सार 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 नाम पाठ निर्धार केला जगी नाम पाठ निर्धार केला जगी नाम पाठ निर्धार केला जगी। एका जनार्दनी साराचे ते सार नाम पाठ निर्धार केला जगी। म्हणून काय केलं पाहिजे तर बऱ्याचशा गावामध्ये अनेकांनी नियम घेतला कोणता की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासे। प्रातःकाळी म्हणजे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठलं पाहिजे, काही पाठांतर करावे, वेदशास्त्र श्रुती स्मृती पुष्कळ पाठ करण्यासारखं आहे। ते नाही पाठ करता आलं तर नामपाठ करा, नामपाठ करा। 84चा फेरा चुकवा जगी, नामपाठ गाये, नामपाठ गाये, पुनरपि नाही संसारासी। एका जनार्दनाचा नामपाठ गाये, आनंदी आनंद होय तया लागी। जिवंतपणे सुखाची आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी जो नियम सांगितला की ब्रह्म मुहूर्तामध्ये उठलं पाहिजे। म्हणून बरेचसे धर्मात्मा पुण्यात्मा ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात
आणि ब्रह्म मुहूर्तामधून काय करतात की जसं सांगितलं की स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. स्नान असेल, संध्या असेल, जप असेल, भगवंताचं नाम असेल तर ते पाठ केलं पाहिजे, भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. म्हणून बऱ्याचशा गावामध्ये आणि बऱ्याचशा घरामध्ये धर्मात्मा पुण्यात्मा सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात आणि काय करतात, स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताचं ध्यान करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताची आरती करतात.